जय हिंद जय भारत मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा नवीन टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। आजचा जो टॉपिक असणार आहे तो ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असणार आहे। तर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये जी मानवी रक्तविसरण संस्था जी आहे ती तीन भागांमध्ये विभागलेली आहे। एक आहे रक्तवाहिन्या म्हणजे ब्लड वेसल, दुसरा आहे ब्लड आणि ब्लडमध्ये दोन प्रकार आहेत, तर प्लाझ्मा आणि पेशी, आणि तिसरा आहे हृदय। तर हे तिघ जे प्रकार आहेत मानवी रक्तविसरण संस्थेमधले म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममधले, तर ते वन बाय वन करून आपण बघणार आहोत। आपण काय करणार आहोत, हे जे तीन भाग केले ह्यूमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचे, तर त्यातला आजच्या व्हिडिओमध्ये जो पहिला भाग जो आहे रक्तवाहिन्या, आणि रक्तवाहिन्यांचे जे तीन प्रकार पडतात, धमन्या म्हणजे आर्टरी, शिरा म्हणजे व्हेन, आणि कॅपिलरीज म्हणजे केशिका। तर या तीन ज्या वाहिन्या आहेत रक्तवाहिन्या, तर त्यांचा आपण या ठिकाणी आज स्टडी बघणार आहोत। उद्याच्या लेक्चरला सेम व्हिडिओमध्ये आपण जो दुसरा टॉपिक आहे म्हणजे रक्त, आणि रक्तमध्ये जे आहेत पेशी आणि प्लाझ्मा म्हणजे त्याला आपण रक्तद्रव देखील म्हणतो, तर ते बघणार। आणि परवाच्या टॉपिकमध्ये आपण बघणार हृदय, तर हृदयाचं काम काय आणि ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये त्याचा काय रोल निभावला जातो ते आपण वन बाय वन करून बघणार आहोत। तर आजचा टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर चंद्रकांत पाटील सरांना भारत करी अकॅडमीतर्फे खूप खूप अभिनंदन। त्यांचं मुंबई शहर या ठिकाणी पोलीस म्हणून त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, आणि त्यांच्या परिवाराला संपूर्ण भारत करी अकॅडमीतर्फे आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांतर्फे अभिनंदन। अजून भरपूर सारे माजी सैनिक जे आहेत ते या जी लास्ट भरती झाली होती त्याच्यामध्ये झालं होतं। त्याच्यामध्ये देशमुख सर आहेत, भरत सोनवणे सर आहे, वारंसे सर आहेत, त्याच्यानंतर वशिष्ठ सर आहेत। तर वन बाय वन करून सगळ्यांचे जसे फोटो येतील तसं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवायचा त्यांना प्रयत्न करू। तर आजचा टॉपिक आपण सुरू करणार आहोत। आजचा टॉपिक जो आहे तो ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे। तर जर तुम्ही इथं एक ढोबळमानाने जर आकृती बघितली तर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये कोणते कोणते अवयव भाग घेतात ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल। तर सगळ्यात पहिले बघा, या ठिकाणी हा जो वरचा पोर्शन जो दिसतोय तुम्हाला हा वाला, त्याला आपण म्हणतो लंग्स। जनरली मानवी शरीरामध्ये दोन लंग्स असतात म्हणजे दोन फुफ्फुसं असतात। तर फुफ्फुसांचं काम काय असतं की रक्ताचं शुद्धीकरण करणं। बघा, एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त म्हणजे काय असतं, तर ज्या रक्तामध्ये खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन असतं त्याला म्हणतात शुद्ध रक्त, आणि ज्या रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता असते, ऑक्सिजन नसतो, तर त्याला म्हणतात अशुद्ध रक्त। आणि आपल्याला चांगलंच माहिती आहे की आपल्या फुफ्फुसांमध्ये सगळ्यात जास्त हवा असते, आणि त्या हवेमुळे त्या फुफ्फुसांमध्ये रक्तामध्ये ती हवा भरली जाते म्हणजे ते रक्त जे ते ऑक्सिनेटेड होतं, ऑक्सिजन युक्त होतं, आणि म्हणून आपण त्याला शुद्ध रक्त असे म्हणतो। तर असं म्हणायला हरकत नाही की रक्त शुद्ध करण्याचं जे काम आहे ते कोण करतं, लंग्स करतं, बरोबर। आता लंग्सकडून जे रक्त जे आहे ते हृदयाकडे जातं। आता तुम्हाला इथं जो लाल पोर्शन जो दिसतोय तो लाल पोर्शन म्हणजे शुद्ध रक्त आहे, आणि जो निळा पोर्शन दिसतोय तो निळा पोर्शन म्हणजे अशुद्ध रक्त आहे। जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितलं तर इकडच्या भागामध्ये जे आहे ते शुद्ध रक्त दिसते म्हणजे लाल रक्त दिसते तुम्हाला, आणि इकडच्या भागामध्ये अशुद्ध रक्त। आता हे असं काय केलंय, तर जनरली समजा हा माझं हृदय आहे आणि हा माझा डावा हात आहे, तर हृदयाच्या डाव्या भागामध्ये शुद्ध रक्त असतं आणि उजव्या भागामध्ये अशुद्ध रक्त असतं। म्हणून हा जो डावा भाग जो दाखवलाय तो तुम्हाला शुद्ध रक्ताचा दाखवलाय, आणि उजवा भाग जो दाखवलाय तो तुम्हाला अशुद्ध रक्ताचा दाखवलाय। जेव्हा मी संपूर्ण एक्सप्लेन करेल तर वारंवार या डायग्रामकडे आपल्याला परत यायचं आहे एक्सप्लेनेशन समजून घेण्यासाठी। या ठिकाणी बघा, जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर एक जी मोठी आर्टरी जी आहे ती लंग्सकडून शुद्ध रक्त घेऊन हृदयाकडे येते, आणि हृदयाकडून ते शुद्ध रक्त अवयवाकडे जातं। हा समजून घ्या एक अवयव आहे, आणि ते केशिकांच्या साह्याने त्या अवयवाला रक्त मिळतं शुद्ध रक्त। परत केशिकांच्या साह्याने अशुद्ध रक्त या व्हेन्सकडे येते, व्हेन्सकडून ते परत हृदयाकडे येते, आणि हृदयाकडून परत ते कोणाकडे जाते, लंग्सकडे जाते शुद्ध होण्यासाठी। तर संपूर्ण हे रक्ताचं या पद्धतीने असे मार्गक्रमण होते बघा, लंग्सकडून हृदयाकडे, हृदयाकडून अवयवाकडे, अवयवाकडून परत हृदयाकडे, हृदयाकडून परत लंग्सकडे। तर हे संपूर्ण हे रक्ताचं मार्गक्रमण होत असतं। तर सगळ्यात पहिले आपण आता या ठिकाणी बघणार आहोत की रक्तविसरण संस्था काय असते आणि त्याचे किती प्रकार पडतात। जर आपण या ठिकाणी बघितलं तर बघा, रक्तविसरण संस्था म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, तर जनरली दोन प्रकारचे रक्तविसरण संस्था असतात। एक ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम ज्याला आपण खुली रक्तविसरण संस्था म्हणतो, आणि एक बंद म्हणजे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम। तर अशा दोन प्रकारच्या रक्तविसरण संस्था असतात। इथं बघा, खुली रक्तविसरण संस्था जी आहे याच्यामध्ये रक्तवाहिन्या नसतात। जी ओपनली ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या म्हणजे पाईपलाईन्स नसतात। पाईपलाईन माहिती ना, पाईपलाईन काय करतं तर पाणी वाहून न्यायचं काम करतं। तसं जी ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या नसतात, म्हणून रक्त शरीरावर पसरतं आणि कुठेही कसंही जात असतं।
परंतु जी बंद रक्तभिसरण संस्था जी आहे त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या असतात बघा, ब्लड वेसल्स. रक्तवाहिन्या म्हणजे काय? ब्लड वेसल्स असतात. त्याच्यानंतर जी ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे म्हणजे खुली रक्तभिसरण संस्था आहे, त्याच्यामध्ये शुद्ध व अशुद्ध रक्त काय होतं? शरीरामध्ये मिसळतं. परंतु जी बंद रक्तभिसरण संस्था आहे तिथं शुद्ध आणि अशुद्ध रक्त मिसळत नाही. बघा, समजा एक मैदान आहे, त्या मैदानावर आपण पाणी सोडून दिलं तर ते पाणी पूर्ण मैदानभर पसरणार. तसं शरीर एक मैदान आहे आणि त्याच्यामध्ये ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असल्यामुळे ते रक्त संपूर्ण शरीरभर पसरतं. मग त्याच्यात शुद्ध आणि अशुद्ध रक्त काय होत असतं? मिक्स होत असतं. परंतु तेच मैदानावर जर आपण पाईपलाईन तयार करून दिल्या की शुद्ध रक्तासाठी, शुद्ध पाण्यासाठी वेगळी पाईपलाईन, अशुद्ध पाण्यासाठी वेगळी पाईपलाईन, हे सिंपल एक किचन स्ट्रक्चर आहे. किचन स्ट्रक्चर म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये नळाद्वारे शुद्ध पाणी येतं, पिण्याचं पाणी, आणि ते नळाद्वारे शुद्ध पाणी आल्यानंतर आपण जे वेस्ट पाणी जे आहे ते परत एका गटरच्या साईडने ते पाणी, वेस्ट पाणी जे आहे ते परत गटरीकडे जात असतं. तर सेम प्रकार आहे. यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्ताचं वहन करण्यासाठी बंद रक्तभिसरण संस्थेमध्ये वेगवेगळ्या रक्तवाहिन्या असतात आणि त्यांचं काम फक्त शुद्ध रक्तवाहिन्या शुद्धच रक्तप्रवाह करणार, अशुद्ध रक्तवाहिन्या फक्त अशुद्धच रक्तप्रवाह करणार. शुद्ध आणि अशुद्ध रक्त मिक्स होत नाही. परंतु काही प्राण्यांच्या हृदयामध्ये हे मिक्सिंग होऊ शकते. पूर्ण बॉडीमध्ये नाही होऊ शकत, फक्त हृदयामध्ये होऊ शकते. ज्या प्राण्यांच्या हृदयाला 3 कप्पे आहेत तर त्यांचा जो तिसरा कप्पा असतो त्या तिसऱ्या कप्प्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त काय होत असतं? मिक्स होत असतं. बघा, आता याच्यामध्ये होतं काय की समजा जी डॅम आहे, डॅममधून शुद्ध पिण्याचं पाणी येतं, तर डॅममधून जे पाणी येतं तर ते मोठ्या पाईपलाईनने येणार. मग ती पाईपलाईन शहरामध्ये आल्यानंतर त्या पाईपलाईनचे छोटे छोटे पाईप होणार आणि त्या छोट्या छोट्या पाईपपासून अजून छोटा एक नळसारखा आपल्या घरापर्यंत येणार. लक्षामध्ये, म्हणजे पाईपलाईनची साईज काय होत जाते? कमी कमी होत जाते. सेम तोच प्रकार इथं असणार आहे. इथे एका मोठ्या एओर्ट्याच्या साह्याने रक्त जे ते आर्टरीमध्ये येणार, आर्टरीपासून ॲट्रिओलमध्ये येणार. तर ह्या ज्या पाईपलाईन ह्या छोट्या छोट्या जातात आणि तसंच एका छोट्या आपल्या किचनमधून किंवा बाथरूममधून जो नळ जातोय तो छोटा असतो, तिथून वेस्ट पाणी जातं आणि ते मोठ्या गटारीच्या पाईपला मिळतं आणि मोठा गटारीचा पाईप पुन्हा मेन पाईपला मिळून ती सगळ्यात मोठी पाईपलाईन असते. म्हणजे येताना मोठा पाईप छोटा छोटा होत येतोय आणि जाताना छोटा पाईप मोठा मोठा होत जातोय. तर त्याच प्रकारचं स्ट्रक्चर या ठिकाणी आहे. तर बघा, जे खुली रक्तभिसरण संस्था जे याच्यामध्ये संघ मोलुस्का व संघ ॲथ्रोपोडातले प्राणी येतात. तर संघ मोलुस्का आणि संघ ॲथ्रोपोडामध्ये कोणते येतात? तर झुरळ, गोगलगाय, विंचू यासारखे प्राणी येतात. आणि जे बंद रक्तभिसरण संस्था आहे याच्यामध्ये बघा कोणते कोणते येतात? तर सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, पृष्ठवंशी प्राणी म्हणजे माणूस, मासे, बेडूक, पक्षी इत्यादी येतात. आता हा जो संघ मोलुस्का किंवा संघ ॲथ्रोपोडा जो आहे याच्यामध्ये ऑक्टोपस आणि स्क्विड हे जे 2 प्राणी आहेत ते अपवाद आहेत. ते या संघातले असून सुद्धा यांच्या शरीरामध्ये बंद रक्तभिसरण संस्था तुम्हाला बघायला मिळते. तर रक्तभिसरण संस्थेचे 2 प्रकार पडले, एक खुली रक्तभिसरण संस्था आणि एक बंद रक्तभिसरण संस्था. खुली रक्तभिसरण संस्थेमध्ये रक्तवाहिन्या नसतात आणि रक्तवाहिन्या नसल्यामुळे शुद्ध आणि अशुद्ध रक्त काय होत असतं? मिक्स होत असतं. परंतु बंद रक्तभिसरण संस्थेमध्ये रक्तवाहिन्या असतात, यांच्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त मिक्स होत नाही. प्रत्येक रक्तवाहिनीचं काम वेगवेगळं आहे. शुद्ध रक्तवाहिनी शुद्धच रक्त वाहणार आणि अशुद्ध रक्तवाहिनी अशुद्धच रक्त वाहणार. फक्त काही प्राण्यांमध्ये हृदयामध्ये हे शुद्ध आणि अशुद्ध रक्त काय होऊ शकतं? मिक्स होऊ शकतं, की ज्या प्राण्यांच्या हृदयाला 3 कप्पे आहेत ते. आता बघा, रक्तभिसरण संस्थेचा जो शोध लावला तो विलियम हार्वे यांनी लावला. त्यांना फादर ऑफ सर्क्युलेटर पण त्या ठिकाणी असं म्हटलं जातं. तर बघा, रक्तभिसरणचा शोध विलियम हार्वे यांनी लावला. त्यांना सर्क्युलेटर तसेच फादर ऑफ एन्जिओलॉजी म्हणून सुद्धा संबोधले जाते. त्यांनी रक्तवाहिन्यांचा सर्वप्रथम अभ्यास जिवंत सापावर केला आणि त्यांचे गुरु जे होते फॅब्रिसियस यांनी लांब शिरांमधील व्हेन्स म्हणजे झडपांचा शोध लावला. तर व्हेन्समध्ये ज्या झडपा म्हणजे व्हॉल असतात ज्यांचा आवाज येतो बघा, लुकझुक लुकझुक असा आवाज येतो, किंवा तुम्ही जर इथं फील पण करू शकता, हाताला जर लावला तर जसा हृदयाचा आवाज येतो ना तसा आवाज येतो. तर त्या झडपांचा शोध कोणी लागला? तर फॅब्रिसियस यांनी लावला आहे, जे की विलियम हार्वे यांचे गुरु होते. इथं बघा, ऑक्टोपस व स्क्विड हे जरी संघ मोलुस्कात येतात तरी यांच्यात खुल्या प्रकारची रक्तभिसरण संस्था नसते, म्हणजे यांच्यामध्ये बंद रक्तभिसरण संस्था असते. तर ऑक्टोपस आणि स्क्विड काय असतं त्यांचं इथं एक चित्र दाखवण्याचा आपण प्रयत्न केला आहे. तर हा ऑक्टोपस आहे आणि हा स्क्विड आहे. स्क्विड एक माशाचा प्रकार आहे, परंतु दिसायला दोघे कसे आहेत? सारखे. त्यांना पुढं पाय आहेत बघा, बरोबर. तर ऑक्टोपस आणि जे स्क्विड जे आहे हे संघ मोलुस्कातले येतात
आणि संगमोलस्कातल्या प्राण्यांमध्ये खुली रक्तविसरण संस्था असते, परंतु हे अपवाद आहेत, तर यांच्यामध्ये बंद रक्तविसरण संस्था असते. आता आपल्याला मानवी रक्तविसरण संस्था या ठिकाणी बघायचं आहे, म्हणजे ह्युमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. तर ह्युमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ती 3 भागामध्ये विभागली जाते. तर पहिला जो भाग आहे तो आहे रक्तवाहिन्या म्हणजे ब्लड वेसल. तर रक्तवाहिन्या 3 प्रकारच्या असतात. एक आहे धमन्या, त्यांना इंग्लिशमध्ये आर्टरी म्हणतात. दुसरा आहे शिरा म्हणजे व्हेन्स, आणि तिसरा आहे केशिका म्हणजेच कॅपिलरीज. तर असे 3 प्रकार पडतात. त्याच्यानंतर रक्त, तर रक्तामध्ये 2 गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. एक आहे प्लाझ्मा, त्याला आपण रक्तद्रव्य म्हणतो, आणि दुसरं आहे पेशी. पेशींचे परत 3 प्रकार पडतात. RBC म्हणजे लाल रक्तपेशी, WBC म्हणजे श्वेत पेशी, आणि रक्तबिंबिका किंवा रक्तपट्टिका म्हणजे प्लॅटिलेट्स म्हणतो आपण त्यांना. तर पेशींचे 3 प्रकार पडतात. तर ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आणि हृदय, तर हृदयचा जो व्हिडिओ असणार तो 3रा व्हिडिओ असणार आपला. तर आज आपण फक्त रक्तवाहिन्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत, जो की ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मधला, ह्युमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मधला एक पार्ट आहे रक्तवाहिन्या, आणि तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, एक जनरली बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी समजवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूया, की तुम्हाला रक्ताचं सर्क्युलेशन कसं होतं ते तुम्हाला इथं कळेल. तुम्ही जर इथं बघितलं तर हा जो भाग आहे तो फुफ्फुस आहे. जनरली माणसाला 2 फुफ्फुस असतात. त्याच्यानंतर मधला भाग जो आहे तो हृदय आहे, आणि जो शेवटचा भाग आहे तो अवयव आहे. दिसतंय सगळ्यांना क्लिअर? तर बघा, होतं काय की सुरुवातीला फुफ्फुसांपासून हृदयाकडे शुद्ध रक्त जाणार. कोणतं रक्त जाणार? शुद्ध रक्त. बरोबर. आणि हृदयापासून शुद्ध रक्ताचं डिस्ट्रीब्युशन होणार शरीरातील विविध प्रकारच्या अवयवांसाठी. हा एक डिस्ट्रीब्युटर आहे. जसा कंपनीतला माल डिस्ट्रीब्युटरकडे येतो आणि तो डिस्ट्रीब्युटर संपूर्ण दुकानावर तो माल डिस्ट्रीब्यूट करतो, तसा हा जो हृदय जो आहे तो काय करतो, स्वतःकडे आलेले शुद्ध रक्त संपूर्ण अवयवांना काय करतो, तो डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. लक्षात ठेवा, हृदय रक्त शुद्ध करत नाही. हृदयाचं काम फक्त अवयवांना रक्त पुरवठा करणे आणि अवयवांपासून अशुद्ध रक्त घेणे. तर बघा, झालं काय की शुद्ध रक्त कुठं झालं? फुफ्फुसात. शुद्ध रक्त फुफ्फुसाकडून कोणाकडे आलं? हृदयाकडे. आता हृदयाचं काम आहे की डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनला ते रक्त पोहोचवणं. मग हे जे रक्त जे जातंय तर ते आर्टरीच्या साह्यातून जाते. आर्टरी शुद्ध रक्ताचं वहन करते. आर्टरी, त्यालाच आपण म्हणतो धमन्या. तर आर्टरीच्या साह्याने काय गेलं? शुद्ध रक्त गेलं. कोणाला गेलं? अवयवांना गेलं. आता अवयवांनी काय केलं? त्याच्यातलं जे अन्नाचे जे कण आहेत, ऑक्सिजन आहे, विटॅमिन आहे, प्रोटीन आहे, फॅट्स आहेत, संपूर्ण शोषून घेतलं. आणि शोषून घेतल्यानंतर जे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे, याला आपण ऑक्सिनेटेड म्हणजे ऑक्सिजनयुक्त सुद्धा रक्त म्हणतो. ऑक्सिजन युक्त म्हणजे ऑक्सिनेटेड ब्लड, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं भरपूर मात्रा आहे, तर ते रक्त ज्या अवयवांकडे जातं तर संपूर्ण पदार्थ जे आहेत, कामाचे पदार्थ, पेशी काय करतात? शोषून घेतात. आणि शोषल्यानंतर त्यात आता काहीच राहिलं नाही शिल्लक. ना ऑक्सिजन आहे, ना विटॅमिन्स आहे, ना प्रोटीन्स आहे. तसं जे अशुद्ध रक्त जे ते अशुद्ध रक्त परत हृदयाकडे पाठवण्याचं जे काम करतात ते व्हेन्स करतात. व्हेन्स म्हणजे कोण आल्या? शिरा. तर असं म्हणायला हरकत नाही की ज्या आर्टरी म्हणजे ज्या धमन्या आहेत त्या शुद्ध रक्ताचं वहन करतात. कोणापासून? हृदयापासून अवयवाकडे. आणि ज्या व्हेन्स आहेत म्हणजे ज्या शिरा आहेत त्या अशुद्ध रक्ताचं वहन करतात अवयवापासून हृदयाकडे. आलं लक्षामध्ये? परत हे जे अशुद्ध रक्त जे हृदयाकडे आले ते परत कोणाकडे येतं? लंग्सकडे येतं. आणि लंग्सकडे आल्यानंतर परत ते काय होतं? शुद्ध होतं. आता बघा, या ठिकाणी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. तर मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की आर्टरीचं काम आहे शुद्ध रक्ताचं वहन करणं, कोणापासून? हृदयापासून अवयवाकडे. बरोबर. परंतु याच्यामध्ये एक अपवाद अशी आर्टरी आहे जिला आपण पल्मोनरी आर्टरी म्हणजे फुफ्फुस धमनी म्हणतो, जी की अपोजिट काम करते. ते शुद्ध रक्त वहन न करता अशुद्ध रक्ताचं वहन करते. कोणत्या रक्ताचं? अशुद्ध रक्ताचं वहन करते. म्हणून ही जी पल्मोनरी आर्टरी जी आहे ती या हृदयापासून फुफ्फुसाकडे जाते. या ठिकाणी बघा, आर्टरी तर वर दिसत आहे, पण ती आर्टरी कुठे येते? पल्मोनरी आर्टरी इथे, कारण की ते अशुद्ध रक्ताचं वहन करते. इकडून काय आलं? अशुद्ध रक्त. तर इथं मी असं म्हणू शकतो, याला पल्मोनरी आर्टरी.
म्हणजे फुफ्फुस, धमनी अपोजिट काम करते. आणि जसं व्हेन हे अशुद्ध रक्ताचं वहन करते अवयवाकडून हृदयाकडे, तसंच याच्यात पण एक अपवाद आहे की जे अशुद्ध रक्ताचं वहन न करता शुद्ध रक्ताचं वहन करते, त्याला पल्मोनरी व्हेन म्हणतात, फुफ्फुस शिरा म्हणतात, जी की इथे असते. पल्मोनरी व्हेन लक्षामध्ये. तर बघा परत एकदा रिपीट करतो फास्टमध्ये. काय होतं की हृदयापासून अवयवाकडे शुद्ध रक्त वहन होतं आर्टरीच्या साहाय्याने म्हणजे धमनीच्या साहाय्याने. परंतु अशी एक अपवाद धमनी आहे म्हणजे पल्मोनरी आर्टरी, फुफ्फुस धमनी, की जी अशुद्ध रक्ताचं वहन करते आणि त्या शुद्ध रक्ताचं वहन जे ते हृदयापासून लंग्सकडे येते. ही आर्टरी इथे. नंतर जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, ऑक्सिजनच्या व्यतिरिक्त असलेलं जे ब्लड आहे ते परत अशुद्ध रक्त ऑर्गॅनपासून कोणाकडे येते, हृदयाकडे येते, जे की व्हेन्सच्या साहाय्याने येते, कारण की व्हेन्सचं काम असते अशुद्ध रक्ताचं वहन करणं. परंतु जी अपवाद वेन आहे म्हणजे पल्मोनरी व्हेन जे आहे किंवा त्याला आपण फुफ्फुस शिरा पण म्हणू शकतो, तर ते काय करते, शुद्ध रक्ताचं वहन करते, जी की या ठिकाणी वर आहे. तर या ठिकाणी फुफ्फुसापासून हृदयाकडे, हृदयापासून अवयवाकडे, अवयवापासून हृदयाकडे, हृदयापासून परत फुफ्फुसाकडे अशा पद्धतीने रक्ताचं वहन होत असतं. रक्तातली प्रत्येक पेशी लंग्सपासून अवयवाकडे जायला 30 सेकंद लागतात आणि अवयवापासून परत लंग्सपर्यंत यायला 30 सेकंद. म्हणजे एक पेशी एका मिनिटामध्ये थेट जाऊन परत रिटर्न येऊन जाते एका मिनिटामध्ये. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की मानवी शरीरामध्ये नियर अबाउट 5 लिटरच्या आसपास रक्त असतं आणि एका मिनिटाला ह्या 5 लिटरमधल्या जेवढ्या पेशी आहेत संपूर्ण एक राऊंड पूर्ण करून घेतात एका मिनिटामध्ये. म्हणजे आपलं जे हृदय आहे ते एका मिनिटाला साधारण 5 लिटर ब्लड जे ते पंप करतं. एका मिनिटाला 5 लिटर आणि एका तासाला 300 लिटर एवढं ब्लड ते पंप करतं. मी जेवढ्या वेळा तुमच्याशी आतापर्यंत बोललो आहे एवढ्या वेळामध्ये कमीत कमी 15 ते 16 लिटर रक्त जे ते काय होऊन गेलं, पंप होऊन गेलं. 15 ते 16 लिटर रक्त म्हणजे तेच 5 लिटर 5 लिटर 5 लिटर असं प्रत्येक वेळेस ते काय होत असतं, पंपिंग होत असतं. हा लक्षामध्ये. तर आता बघा याच्यामध्ये आपल्याला यांचं पहिले आर्टरी, त्याच्यानंतर व्हेन्स, मग कॅपिलरीज, मग त्यांचा फरक काय ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा रक्तवाहिन्या 3 प्रकारच्या सांगितल्या, धमनी म्हणजे आर्टरी, शिरा म्हणजे व्हेन, केशवाहिन्या म्हणजे कॅपिलरीज. तर वन बाय वन करून आपण यांना बघूया. तर बघा आता होतं काय की जी इथून सुरुवात करू आपण. ही महाधमनी थोडं इकडे लिहिलं होतं परंतु ती PDF कन्वर्ट करता थोडं इकडे येऊन गेलं. तर बघा हृदयापासून हा एओर्टा जो आहे, हृदयापासून एओर्टा, एओर्टा म्हणजे जाड असतो एकदम, तो आहे ना, हा एओर्टा जातो आर्टरीकडे. एओर्टा कोणाकडे जातो, आर्टरीकडे. म्हणजे एक मोठी पाईपलाईन आहे ती काय होते छोट्या छोट्या पाईपमध्ये कन्वर्ट आहे. धरणातून एक मोठा पाईप आला आणि तो छोट्या छोट्या पाईपलाईनमध्ये काय झाला, कन्वर्ट झाला. हा इथं तुम्हाला इथं दिसतोय आर्टरी. पुन्हा त्या आर्टरीचे परत भाग पडले ज्याला काय म्हटलं आता, ॲट्रिओल्स म्हटलं आता. तर सगळ्यात मोठा एओर्टा आहे, जाड पाईपलाईन टाईप आहे. त्याचं विभाजन होऊन काय होतंय, आर्टरी होत आहे. आर्टरीचं विभाजन होऊन काय होतंय, ॲट्रिओल होतंय. त्या ॲट्रिओलचं परत विभाजन होऊन कॅपिलरीज होतंय. तर हे सगळ्या कॅपिलरीज ह्या ज्या बारीक बारीक दिसत आहे ना, ह्या कॅपिलरीज आहेत. लक्षात ठेवा जो अवयव जो असतो, समजा हा एक अवयव आहे, इथं हा एक अवयव आहे, तर अवयवाचा डायरेक्ट संबंध फक्त कॅपिलरी सोबत येतो. डायरेक्ट संबंध आर्टरी सोबत येत नाही आणि वेन सोबतही येत नाही. तर फक्त कोणासोबत, कॅपिलरी सोबत. कारण की कॅपिलरी आहेत ना बारीक असतात आणि बारीक कॅपिलरीज म्हणून विटॅमिन्स, प्रोटीन, ऑक्सिजन शोषणं अवयवांना सोपं जातं म्हणून त्या फक्त कोणाशी संपर्कात येतात, कॅपिलरी संपर्कात. तर झालं काय की एओर्टाचं छोट्या छोट्या लाईनी तयार झाल्या, त्या आर्टरी झाल्या. आर्टेरियापासून छोट्या छोट्या लाईनी तयार झाल्या, त्या आर्टिओल झाल्या. आणि आर्टिओलच्या ज्या बारीक केसासारख्या लाईनी तयार झाल्या त्यांना काय म्हटलं, कॅपिलरीज म्हटलं. आता कॅपिलरीजने काय केलं, तर कॅपिलरीजने त्या अवयवाला संपूर्ण पुरवठा केला. ऑक्सिजनचा, विटॅमिनचा, प्रोटीनचा पेशीने तिथून शोषून घेतला. अवयवांच्या पेशीने काय केलं, शोषून घेतलं. आता जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते परत कॅपिलरीच्या साह्याने, कोणाच्या साह्याने, कॅपिलरीच्या साह्याने जातं व्हेन्युअलकडे. आता बघा हे इकडं विभाजन येत होतं. आर्टरीचं विभाजन झालं, एओर्टाचं विभाजन झालं आर्टरीमध्ये
आर्टरीचं विभाजन झालं ॲट्रिओलमध्ये, आर्टिओलमध्ये, आणि आर्टिओलचं विभाजन झालं कॅपिलरीजमध्ये. आता अशा अनेक कॅपिलरीज एकत्र येतात आणि अनेक कॅपिलरीज एकत्र येऊन त्या व्हेन्युअलमध्ये तयार होतात. परत अनेक व्हेन्युअल एकत्र येऊन व्हेन तयार होते आणि अनेक व्हेन एकत्र येऊन काय होते, महाशिरा म्हणजे वेना केव्हा तयार होते. म्हणजे इकडं विभाजन होत जाते, मोठ्यापासून लहान 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 होत जाते, आणि इकडे काय होतात, ते एकत्र येत चालत आहेत. आणि हा वेना केव्हा हृदयाशी संपर्कात असतो. तर इकडं हृदयाशी शुद्ध रक्त कुठं आलं, एओटामध्ये. एओटापासून कोणाकडे गेलं, आर्टरीकडे. आर्टरीपासून कोणाकडे, आर्टिओलकडे. आर्टिओलपासून कोणाकडे आलं, कॅपिलरीजकडे. कॅपिलरीजपासून पुन्हा कॅपिलरीजकडे अशुद्ध रक्त आलं. तेच अशुद्ध रक्त व्हेन्युअलकडे आलं, व्हेन्युअलपासून व्हेनकडे आलं, व्हेनपासून पुन्हा व्हेना केव्हाकडे आलं. तर हे सर्क्युलेशन कंटिन्युअसली होत असतं. आलं लक्षामध्ये. हा जो इकडचा पोर्शन तो शुद्ध रक्तासाठीचा आहे, इकडचा पोर्शन काय, अशुद्ध रक्तासाठीचा आहे. माझे फिंगर्स जे आहेत ना ते कॅपिलरी समजून घ्या. तर समजा हे एक रिमोट जे आहे तो एक अवयव आहे. तर माझा हा जो डावा भाग आहे एओटा, एओटापासून आर्टरी, आर्टरीपासून आर्टिओल आणि कॅपिलरीज तयार झाल्या. या कॅपिलरीजने अवयवाला शुद्ध रक्त प्रोव्हाइड केलं, त्यातले घटक प्रोव्हाइड केले. परत अवयवाने ज्यावेळेस त्या रक्ताचा वापर करून घेतला, आता ते रक्त अशुद्ध झालं. परत या कॅपिलरीच्या साहाय्याने अशुद्ध रक्त परत व्हेन्युअलकडे गेलं, व्हेन्युअलपासून व्हेन तयार झाली, व्हेनापासून वेना केव्हा तयार झाली. तर हे या पद्धतीने जातं. तर बघा अवयव दोघी साईडला कॅपिलरीच्या सपोर्टमध्ये आहेत, कॅपिलरीच्या. तर कॅपिलरी जसं मी म्हटलं की आर्टरी हे शुद्ध रक्ताचं वहन करते आणि व्हेन ही अशुद्ध रक्ताचं वहन करते, तसं कॅपिलरी म्हणजे केशिका जी ती शुद्ध आणि अशुद्ध दोघी प्रकारच्या रक्तांचं काय करते, वहन करत असते. इथे एक स्ट्रक्चर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हृदयापासून शुद्ध रक्त गेलं महाधमनी म्हणजे एओटाकडे, एओटापासून ते गेलं धमनीकडे म्हणजे आर्टरीकडे, आर्टरीपासून ते धमनिकाकडे गेलं, त्याला आर्टिओल म्हणतात. आर्टिओलपासून ते केशिकांमध्ये त्यांचं रूपांतर झालं, शुद्ध रक्त वापरलं गेलं. परत अनेक केशिका एकत्र येऊन शिरिका तयार झाल्या, व्हेन्युअल्स. अनेक व्हेन्युअल्स एकत्र येऊन त्या शिरा तयार झाल्या आणि अनेक शिरा एकत्र येऊन त्या महाशिरा म्हणजे व्हेना केव्हा तयार झाला. आणि परत ते अशुद्ध रक्त हृदयाकडे गेलं आणि हे रक्त आलंय लंग्सकडून आलेलं आहे आणि रक्त परत चाललं कोणाकडे, लंग्सकडे चाललं शुद्ध होण्यासाठी. ह्या इथं अवयव आहे ऑर्गॅन, बरोबर. तर ऑर्गॅन कसा तयार होतो, तर बघा सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट जे बॉडीचं ते आहे पेशी म्हणजे सेल. मग सेम स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट असलेल्या अनेक पेशी एकत्र येतात की ज्यांचं स्ट्रक्चर, रचना आणि मांडणी सारखी असते. अशा सारख्यावाल्या एकत्र येतात आणि त्याच्यापासून तयार होतात टिश्यू तयार होतात. काय तयार होतात, टिश्यू. त्याला आपण मराठीत म्हणतो उती. आणि ह्या अनेक उती म्हणजे अनेक टिश्यू एकत्र येऊन तयार होतात, ऑर्गॅन तयार होतो. अनेक ऑर्गॅन अनेक ऑर्गॅन जे एकत्र येऊन तयार होतात सिस्टीम म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम. तर अशा सिस्टीम तयार होतात आणि अनेक सिस्टीम एकत्र येऊन एक बॉडी तयार होत असते. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट आहे सेल. सेलच्या एकत्रीकरणापासून झाले टिश्यू, टिश्यूच्या एकत्रीकरणापासून झाले ऑर्गॅन, ऑर्गॅनच्या एकत्रीकरणापासून झाली सिस्टीम आणि सिस्टीमच्या एकत्रीकरणापासून ही संपूर्ण बॉडी तयार झाली. आलं लक्षामध्ये. आता बघा धमनी. तर धमनी काय आहे, ज्या रक्तवाहिन्या हृदयापासून दूर शरीराकडे किंवा अवयवाकडे जातात त्यांना धमनी असे म्हणतात. बघा हृदयापासून कोणाकडे झाल्या, अवयवाकडे. कोणतं रक्त वहन करतात, शुद्ध रक्त वहन करतात. धमन्या साधारणतः ऑक्सिजनयुक्त म्हणजे ऑक्सिजनेटेड रक्ताचा पुरवठा करतात. याच्यामध्ये जे अपवाद आहे फुफ्फुस धमनी म्हणजे त्याला पल्मोनरी आर्टरी देखील म्हणतात, तर अशुद्ध रक्ताचे वहन करते. हे अपवाद लक्षात ठेवायचा, वारंवार परीक्षेला विचारण्यात आला आहे. पोलीस भरती असेल, रेल्वे असेल, तलाठी असेल, MPSC असेल, त्यांचा फेवरेट क्वेश्चन आहे सायन्समध्ये. पल्मोनरी आर्टरी जी आहे ते अशुद्ध रक्ताचं वहन करते. त्याच्यानंतर शिरा. शिरा म्हणजे व्हेन्स. तर शिरांचं उलट आहे. तर शिरा जे आहेत त्या अवयवापासून कोणाकडे येत आहेत, हृदयाकडे येतात आणि अशुद्ध रक्ताचं वहन करतात. तर ज्या रक्तवाहिन्या अवयवाकडून हृदयाकडे वापरलेले अशुद्ध रक्ताचे डिऑक्सिनेटेड ब्लडचे वहन करतात त्याला शिरा असे म्हणतात. शिरा साधारणतः अशुद्ध रक्ताचे म्हणजे डिऑक्सिनेटेड ब्लडचे वहन करतात. फुफ्फुस शिरा जी आहे, व्हेन जी आहे फुफ्फुस शिरा, तर ती शुद्ध रक्ताचे वहन करते. अपवाद आहे, आर्टरीमध्ये एक अपवाद आहे आणि शिरांमध्ये पण एक काय आहे, अपवाद आहे. लक्षात. आता केशवाहिन्या म्हणजे कॅपिलरीज. तर बघा केशवाहिन्या सरळ पेशींशी संपर्कात येतात कारण की बारीक असतात ना त्या पेशींना, तिथून रक्त शोषणं काय होऊन जातं, सोपं होऊन जातं.
केशवाहिन्यांची भित्तिका वॉल खूपच पातळ असते. केशवाहिन्या धमनी आणि शिरा यांना जोडण्याचे काम देखील करतात. केशवाहिन्या धमनी आणि शिरा यांना जोडण्याचे काम देखील करतात. बघा इकडे जर बघितलं तुम्ही तर हा धमनीचा पोर्शन आहे, हा शिरांचा पोर्शन आहे आणि यांना कशाच्या साहाय्याने जोडले तर कॅपिलरीजच्या म्हणजे केशवाहिन्यांच्या साहाय्याने जोडले. केशवाहिन्यांची भित्तिका खूपच पातळ असते कारण ही भित्तिका एकाच स्तराने बनलेली असते. जी भित्तिका जी ती 1 लेअरने बनली असते. जसं आर्टरीची लेअर आहे ना 3 लेअरने भित्तिका बनली असते. व्हेन्सची पण भित्तिका 3 लेअरची असते. आर्टरी आणि व्हेन्सच्या दोघांच्या भित्तिका 3 लेअरच्या असतात, परंतु कॅपिलरीज म्हणजे केशिकांची भित्तिका एकच लेअरची असते. रक्त आणि पेशी यांच्यातील वायूची, अन्नाची व उत्सर्जित पदार्थांची देवाणघेवाण ही केवळ केशवाहिन्यांमार्फतच घडते. जर केशवाहिन्या व्यतिरिक्त रक्तातील घटक इतर वाहिनीतून बाहेर येत असतील तर त्याला हिमरेज असे म्हणतात. म्हणजे केशवाहिन्या काय करतात, अवयवाला संपूर्ण घटक प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. अवयव तिथूनच शोषत असतं, परंतु याच्या व्यतिरिक्त इथून ते घटक बाहेर निघत आहेत. पण याच्या व्यतिरिक्त जर कुठं जरी ते घटक जर बाहेर निघत असतील तर त्याला काय म्हटलं जातं, त्याला हिमरेज म्हटलं जातं. लक्षामध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आर्टरी आणि शिरा यांच्यातला बेसिक फरक त्या ठिकाणी बघायचा आहे. तर हा फरक लक्षात ठेवा एका तक्त्याच्या साह्यातून, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर बघा, धमन्या शिरांपेक्षा खोलवर पसरलेल्या असतात म्हणजे डीपली सिच्युएटेड इन द बॉडी, आणि शिरा या त्वचेलगतच असतात. म्हणजे बघा जर तुम्ही हा आतला भाग जर बघितला तर हातला जो मोठा भाग दिसतोय तर तो जो आहे तो धमन्या आहेत, आणि त्याच्या वर जे बारीक बारीक जे आहेत त्या काय आहेत, शिरा आहेत. तर तुम्ही जर खाली पायाचा मांडीचा भाग किंवा हा पायाचा थाईचा भाग जरी बघितला तर आतमध्ये जो मोठी नळी गेली असते ती मोठी नळी जी असते ती असते धमन्यांची, म्हणजे जाड आणि आतमध्ये बॉडीमध्ये आतमध्ये सिच्युएटेड असते. आणि त्या धमन्यांच्या वर जे असतात त्या काय असतात, शिरा असतात. लक्षात. बघा डॉक्टर सलाईन लावतो बघा, तर ती सलाईन जी ती कुठं लावली असते, शिरांमध्ये, कारण की वर असतात ना त्या. त्याच्यानंतर धमन्यांना झडपा म्हणजे वॉल नसतात, शिरांना झडपा म्हणजे वॉल असतात. वॉल माहिती ना, ज्यांच्यामुळे रक्त परत बॅक फ्लो होत नाही. बघा होतं काय की ज्या धमन्या आहेत त्या रक्ताचं वहन ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या दिशेने करतात, गुरुत्व बलाच्या दिशेने, म्हणजे वरून खालच्या साईडला. जसं हृदय या ठिकाणी आहे तर खालच्या साईडला रक्ताचं वहन कोण करणार तर धमन्या करतील, म्हणजे आर्टरी करतील. आणि म्हणून इथं वॉलची म्हणजे झडपांची गरज पडत नाही, कारण की झडपांचं काम आहे, वॉलचं काम आहे रक्ताचा बॅक फ्लो येऊ न देणे, रक्त परत मागे येऊ न देणे, हे त्यांचं काम आहे. मग जेव्हा एखादी पदार्थ गुरुत्व दिशेच्या दिशेने जातोय तर तो परत बॅक साईडला येण्याची शक्यताच नाहीये. परंतु ज्या व्हेन्स असतात त्या गुरुत्व बलाच्या अपोजिट दिशेने काम करत असतात, म्हणजे अवयवापासून ते रक्त कोणाकडे घेऊन जात आहेत, हृदयाकडे घेऊन जात आहेत आणि अपोजिट दिशेने जात आहेत. म्हणजे या ठिकाणी जे रक्त जे वर जातंय ते परत बॅक साईडला जाण्याची शक्यता असते. समजा मोटर आहे तर मोटरने पंप केलं तर रक्त कुठं आलं, वर आलं, परंतु मोटर जेव्हा रिलॅक्स होणार तेव्हा परत ते खाली चाललं जाणार. तर असं नाही व्हावं म्हणून त्याला जागोजागी असे वॉल असतात, आणि ते वॉल जे ते रक्ताचं बॅक फ्लो येण्याचं काम काय करतात, बंद करतात. म्हणजे इथं आलेलं रक्त इथं पोहोचलं, मागचा मार्ग बंद झाला, परत इथं आलेलं रक्त इथं पोहोचलं, परत मागचा मार्ग बंद झाला, आणि मागच्या सेक्शन परत रक्त भरत चालतं. तर म्हणून या ठिकाणी काय सांगितलं होतं की धमन्यांना झडपा नसतात आणि शिरांना झडपा असतात. डॉक्टर जेव्हा चेक करतो तर तो चेक करताना काय चेक करतोय तर तो शिरा चेक करतोय, तिथं त्याला हार्टबीट्स मिळत आहेत किंवा त्या झडपांचा जो आवाज होतो तो त्याला तिथं मिळतोय, बरोबर. त्याच्यानंतर रक्ताचे वहन हृदयाकडून अवयवाकडे होते, कुठं, धमन्यांमध्ये, हृदयाकडून अवयवाकडे. इथं उलट आहे, रक्ताचे वहन अवयवाकडून हृदयाकडे होते. शुद्ध रक्ताचे वहन केलं तर कोणाच्या मार्फत, धमन्यांच्या मार्फत, परंतु इथं अशुद्ध रक्ताचं वहन होतं कोणाच्या मार्फत, शिरांच्या मार्फत. परंतु इथं अपवाद आहे, फुफ्फुस धमनी त्याला पल्मोनरी आर्टरी म्हणतात, तसाच अपवाद इथं पण आहे, फुफ्फुस शिरा त्याला पल्मोनरी व्हेन म्हणतात. धमन्यांमध्ये रक्तदाब जास्त असतो, शिरांपेक्षा रक्तदाब काय असतो, जास्त असतो. कोणामध्ये, धमन्यांमध्ये. परंतु शिरांमध्ये रक्तदाब काय असतो, कमी असतो. धमन्यांच्या भित्तिका स्थितिस्थापक, इलास्टिक आणि स्नायुयुक्त म्हणजे मस्क्युलर असतात. काय असतो, इथं रक्तदाब जास्त आहे म्हणजे प्रेशर काय इथं जास्त आहे. आता एखादी काठी ती जर वाळलेली काठी असेल तर तिला जर मोडायला गेले तुम्ही तर ते मोडून जाणार, ती वाकणार नाही. पण ओली काठी काय होते, वाकून जाते.
कारण की ती इलास्टिक आहे त्याला. तसं इथं रक्तदाब जास्त असल्यामुळे त्या भित्तिका ब्रेक होण्याचे चान्स जास्त असतात. परंतु त्या ब्रेक का नाही होतात, कारण की त्याच्या धमन्याच्या त्या इलास्टिसिटी आणि मस्क्युलर जास्त आहेत, त्यामुळे त्या ब्रेक होत नाही. तर त्या काय होतात, इलास्टिकली म्हणजे ताणल्या जातात, परंतु त्या ब्रेक होत नाही. त्या मानाने शिरांच्या ज्या भित्तिका ज्या असतात त्या कमी मस्क्युलर किंवा कमी इलास्टिसिटी त्यांच्यामध्ये असतात ॲज कम्पेअर टू धमन्या. धमन्यांची भित्तिका वॉल ही जाड असते, कारण येथे रक्तदाब काय असतो, जास्त असतो. ही जी वॉल जी याला म्हणतात भित्तिका किंवा वॉल, ही जाड असते. आता तुम्हाला इथं दिसतात दोघी सारख्याच दिसत आहेत, परंतु ह्या थोड्या बारीक असतात, ह्या थोड्या काय असतात, जाड असतात. तर ह्या जे धमन्यांची जी भित्तिका जी आहे ती जाड आहे ॲज कम्पेअर टू शिरा. दुसरी गोष्ट, भित्तिका जाड असल्यामुळे आतली पोकळी जी असते ती शिरांपेक्षा काय असते, छोटी असते, परंतु शिरांची आतली पोकळी काय असते, जास्त असते. याचं जर एक डायग्रामच्या साहाय्याने जर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर बघा, ही धमनी आहे, तर धमनी कशी असणार बघा, तर या पद्धतीने जाड आहे, परंतु आतली पोकळी जी ती काय असते, बारीक असते. आणि हा जो पोर्शन जो आहे, हा संपूर्ण पोर्शन हा भित्तिकेने तयार झालेला आहे आणि याला 3 लेअर आहेत. किती लेअर आहेत, 3 लेअर. लक्षामध्ये, तर ही आतली पोकळी काय बारीक आहे. जर शिरा जर बघितली आपण शिरा, तर या ज्या शिरा ज्या आहेत ते धमन्यांपेक्षा छोटी आहे, परंतु त्याची जी आतली पोकळी जी आहे ती मोठी असणार आहे ॲज कम्पेअर टू याच्या पोकळीपेक्षा. आणि इथं बारीक अशा 3 लेअर असणार आहे, बरोबर. ह्या साईजने बारीक आहे, ही साईजने जाड आहे, परंतु याची आतली पोकळी छोटी आहे, कारण की त्याचा हा जो लेअर आहे ना, हा लेअर भरीव आहे. त्याचा कसा आहे, भरीव आहे, परंतु हा लेअर तेवढा भरीव नाही आहे. तर हा दोघांमध्ये काय आहे, फरक आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला हा जो लाल पोर्शन दिसतोय तो लाल पोर्शन तुम्हाला धमन्यांसाठीच आहे, आणि हा जो निळा पोर्शन दिसतोय हा तुम्हाला शिरांसाठीच आहे. दोघांच्या लेअर ज्या आहेत त्या 3-3 लेअरने बनलेले असतात. आता जर आपण यांचं जाडीनुसार जर क्रम लावला, कशानुसार, जाडीनुसार, तर रक्तवाहिन्यांचा जाडीनुसार क्रम बघा, तर सगळ्यात कमी ज्या बारीक असतात त्या असतात केशवाहिन्या, एकदम बारीक असतात. त्यांच्यापेक्षा थोड्या जाड कोण असतात, तर असतात शिरा. आणि त्याच्यापेक्षाही जाड कोण असतात, तर त्याच्यापेक्षा जाड कोण असतात, धमन्या असतात. लक्षामध्ये, म्हणजे कॅपिलरीज, व्हेन्स आणि आर्टेरीज. तर अशा पद्धतीने हा जाडीनुसार क्रम लावलेला आहे. मात्र जर आपण रक्तदाबानुसार क्रम बघितला तर हा रक्तदाबानुसार क्रम लक्षात ठेवायचा आहे. सगळ्यात कमी रक्तदाब जो आहे तो शिरांवर असतो, म्हणजे वेनवर असतो, सगळ्यात कमी रक्तदाब. तर इथं तुम्हाला दिला आहे 10 to 20 mmHg. mmHg म्हणजे मिलीमीटर मर्क्युरी, बरोबर. तर ते त्याचं कॅल्क्युलेट करण्याचं युनिट आहे. त्याच्यापेक्षा जास्त रक्तदाब जो आहे तो केशवाहिन्यांवर असतो. कशावर असतो, केशवाहिन्या. बघा, केशवाहिन्या शिरांपेक्षा बारीक आहेत, परंतु रक्तदाब जो आहे तो शिरांपेक्षा काय त्यांच्यावर जास्त आहे. तर केशवाहिन्यांवर जो रक्तदाब असतो तो साधारणतः 60 mmHg असतो. काही इतर पुस्तकांमध्ये तुम्हाला थोडा वेगळा बी बघायला भेटेल, 5-10 युनिटचा फरक असणार आहे. आणि सगळ्यात जास्त रक्तदाब जो असतो तो कशावर असतो, धमन्यांवर असतो, 120 mmHg. साधारणतः हा 80 ते 120 पर्यंत असतो. आपण सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक प्रेशर आहे जो आपल्याला पुढे बघायचा आहे, सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक. तर याच्यामध्ये कमी रक्तदाब, जास्त रक्तदाब, लो बीपी, हाय बीपी माहिती आहे तुम्हाला. तर जनरली नॉर्मली मानवी शरीरावरचा जो रक्तदाब जो असतो तो 80 ते 120च्या दरम्यान मानला जातो. आणि हा जो रक्तदाब जो काउंट केला जातो, जे तुम्हाला एक मशीन लावलं जातं बघा बीपी मोजण्यासाठी, तर ते मशीन जे ते धमन्यांवर काउंट होत असतं. कशावर, धमन्यांवर. तो रक्तदाब शिरांवर काउंट होत नाही. जर तुम्हाला विचारला की रक्तदाब मोजताना जो रक्ताचा दाब, प्रेशर जो आपण मोजतो, ब्लड प्रेशर, तर तो कशावरचा मोजला जातो, तर तो मोजला जातो धमन्यांवरचा. लक्षामध्ये, शिरांवर तो रक्तदाब मोजता येणार नाही. तुम्हाला माहिती आहे नॉर्मल प्रमाण 80 ते 120 आहे, आणि शिरांवर तेवढा ब्लड प्रेशर राहतच नाही. लक्षामध्ये, तर तो कशावर मोजला जातो, धमन्यांवर मोजला जातो. तर अशा पद्धतीने हे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचा जो आपण पहिला पार्ट जो आहे तो या ठिकाणी आपण बघितला आहे. आता ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचा जो दुसरा जो पार्ट असणार आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला, म्हणजे ज्यामध्ये आपण रक्त आणि रक्तद्रव आणि रक्ताचे जे प्रकार जे आहेत, RBC, WBC आणि प्लॅटिलेट्स, ते बघणार आहोत. उद्याचा आणि परवाचा पार्ट देखील फार महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. हां, हे थोडं राहून गेलं होतं, ते हे पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, मानवी शरीरात जवळजवळ 97,000 किलोमीटर एवढ्या लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत. बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे, IMP आहे, बऱ्याच वेळेस विचारलेला आहे.
97,000 किलोमीटरच्या साधारणतः रक्तवाहिन्या आहेत. याच्यामध्ये या 97,000 किलोमीटर म्हणजे आर्टरी, त्याच्यानंतर केशिका, त्याच्यानंतर व्हेन्स सगळ्यांचे कॅल्क्युलेशन करून हे 97,000 किलोमीटरपर्यंत आहे. त्याच्यानंतर रक्तवाहिन्यांचा अभ्यास म्हणजे अँजिओलॉजी असे म्हणतात. आणि झडपा म्हणजे स्नायूयुक्त पापुत्रे ज्यामुळे रक्त वापस येत नाही. तुम्हाला आत्ता सांगितलं की व्हॉल्व्स म्हणजे झडपा, ज्या की फक्त कोणाला असतात, व्हेन्सला असतात. लक्षामध्ये तर हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला ही PDF जर हवी असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण याची लिंक दिली असते. त्या लिंकला जाऊन तुम्ही ही जी PDF आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकतात. तर जय हिंद, जय भारत.